जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. हिंगणघाटमध्ये स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन लवकरच उभारले जाणार. हिंगणघाट परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन स्थापन करण्याच्या मागणीत गती मिळाली आहे. विधानसभेचे आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. आज गृह राज्यमंत्री पंकज भैर यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुवेज हग आणि व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणालीद्वारे वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपस्थित होते. बैठकीत प्रस्तावित हिंगणघाट ग्रामीण पोलीस स्टेशनवर सविस्तर चर्चा झाली. काही प्रशासकीय त्रुटी दूर करण्याचे मार्गदर्शन देण्यात आले. सुधारित प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार असल्याचं गृह राज्यमंत्री पंकज भैर यांनी सांगितलं. या स्टेशनसाठी सुमारे 146 पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ, आवश्यक यंत्रणा आणि पायाभूत सुविधा पुरवण्याचा विचार आहे. हिंगणघाटच्या वाढती लोकसंख्या आणि ग्रामीण सुरक्षा लक्षात घेता हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आकाश बोरीकर, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट.